महादेवीसाठी लढा, जैन समाजाच्या नेतृत्वाखाली कुंभोज बंद आणि मूकमोर्चा। नांदणी येथील जिनसेन भट्टारक मठामधून महादेवी नावाची हत्ती वंतारा येथे हलवण्यात आली। येथे तिच्यावर अमानवी वागणूक आणि अत्याचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे जैन समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महादेवी हत्तीला परत मिळवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्याचा एक भाग म्हणून कुंभोज गावात सोमवारी बंद पाळण्यात आला आणि शांततेत मूकमोर्चा काढण्यात आला। हा मूकमोर्चा सकल जैन समाज आणि वीरसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। गावातील नागरिक, जैन समाज बांधव, महिला वर्ग आणि युवकांचा मोठा सहभाग होता। मुकपणे आणि शिस्तबद्ध रीतीने हा मोर्चा निघाला। महादेवी हत्तीवर होणाऱ्या कथित अमानुष वागणुकीविरोधात या मोर्चाच्या माध्यमातून समाजाने आपला विरोध नोंदवला। या आंदोलनाला कुंभोज ग्रामपंचायत तसेच कुंभोज सकल मराठा समाज यांचा सक्रिय पाठिंबा लाभला होता। या दोन्ही संघटनांनी सामाजिक सलोखा आणि मानवी मूल्यांच्या संरक्षणासाठी एकत्र येत निषेधात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। यावेळी गटनेते किरण माळी आणि समाजसेवक समीर भोकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की महादेवी हत्ती ही आमच्या श्रद्धेचा भाग आहे। तिच्यावर होणारे अत्याचार असह्य आहेत। आम्ही आज शांततेत निषेध करतोय, पण जर त्वरित तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू। मोर्चामध्ये अनेक मान्यवरांचा सहभाग होता। यामध्ये किरण माळी, दिगंबर जैन बोर्डचे संचालक अनिल पाटील, जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगुले, शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, अनिकेत चौगुले, राजाराम साखर कारखान्याचे संचालक अमित साजनकर, सदानंद महापुरे, संभाजी मिसाळ, विनायक पोद्दार, समीर भोकरे, अजित गोपोडगे, रवी उपाध्ये, सुभाष पाटील, अभिनंदन चौगुले, सुनील वाडकर, बबन भीमराय, बापूसो पाटील, महावीर पाटील, डॉक्टर सत्यजित तोरसकर, दीपक कोळी, सुरेश भगत यांचा समावेश होता। विशेषतः महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लक्षवेधी होता। महिलांनीही महादेवीच्या परतीसाठी आपल्या भावना ठामपणे व्यक्त केल्या। गावातील शांतता, शिस्त आणि एकजूट कायम राखत समाज बांधवांनी शासनाकडे महादेवी हत्तीला परत आणण्याची मागणी केली। प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली। केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।